श्लोक 3 आणि 4 या दोन्हीचा आपण एकत्र अर्थ विचारात घेणार आहोत. श्लोक 3. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. श्लोक 4. संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. अर्थ: जे सर्व प्राण्यांचे हितार्थ तत्पर असून सर्वत्र समबुद्धी ठेवतात, सर्व इंद्रियांचा संयम करून अव्यक्त, अचिंत्य, अवर्णनीय, सर्वव्यापक, सर्वातीत, अचंचल, स्थिर आणि अविनाशी अशा स्वरूपाची उपासना करतात, ते सर्व मलाच येऊन मिळतात, असे श्री भगवान अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात सगुणाची म्हणजे व्यक्ताची किंवा विभूतीची उपासना करणारे योगी श्रेष्ठ आहेत असे सांगितल्यानंतर या 2 श्लोकात अव्यक्ताची म्हणजे निर्गुणाची उपासना करणारे व नेहमीच सर्व भूतांच्या हितामध्ये रत असलेले योगी सुद्धा मलाच येऊन मिळतात असे भगवंत इथे सांगत आहेत. श्लोक 3 मध्ये परब्रह्माची विशेषणे सांगितली आहेत. अक्षर म्हणजे न झिजणारे, अविनाशी, अनिर्देश्य, वर्णन करून समजण्यास अत्यंत कठीण, अव्यक्त, अदृश्य, सर्वगम, सर्वव्यापक, अचिंत्य, मनन करावयास कठीण, अचल, स्थिर किंवा न हलणारा, कूटस्थ, सर्वोच्च भागात स्थित असा अतर्क्य परमात्मा आहे. अशा या परब्रह्माची म्हणजे निर्गुणाची उपासना करणारे जे साधक आहेत ते सगुण उपासकांना कमी दर्जाचे समजून त्यांचा कधीकधी उपहास करताना दिसतात. अर्थात हे अजिबात योग्य नाही असे भगवंत सांगत आहेत. पण असे निर्गुणाची उपासना करणारे जे साधक सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व भूतमात्रांचे हिताचा विचार करीत जी कर्मे करतात त्या योगे ते परमेश्वराला जाऊन मिळतात. मात्र अशा साधकांना सर्व इंद्रियांचा संयम करून अव्यक्ताची मानस उपासना करावी लागते. त्यासाठी त्यांना यमनियम, इंद्रिय निग्रह करावा लागतो, मन निर्विचार करावे लागते आणि हीच ती सर्वात मोठी कठीण अशी गोष्ट आहे. कारण मनाने इंद्रिय निग्रह करून शरीराच्या हालचाली अथवा भोग यावर नियंत्रण ठेवता येते, पण हे मन सहजासहजी ताब्यात आणणे कोणाला शक्य नसते. कारण सर्व विकार आणि वासना या सर्व प्रथम मनातच निर्माण होत असतात. परमात्म्याचे चिंतनातील हा सर्वात मोठा अडसर आहे आणि तो दूर करणे अत्यंत अवघड किंवा कठीण अशी गोष्ट आहे. समोर सर्व दृश्य विश्व पसरलेले आहे आणि मनात मात्र अव्यक्त परमेश्वराचे चिंतन करायचे आहे. यासाठी योगधारणा करावी लागते. एखाद्या गोष्टीवर चित्त लावणे म्हणजे धारणा. धारणेची स्थिरता वाढली तरच ध्यान लागते आणि अशा ध्यानात एकतेचा प्रत्यय येतो. पण तो प्रत्यय म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार नसतो, कारण मनाच्या पलीकडे बुद्धी असते व बुद्धीचे पलीकडे आत्मा असतो. समाधीचा अनुभव मिळाला तरी परमात्मा अचिंत्यच राहतो. मग असे योगी कोणत्या मार्गाने गेले तर त्यांना परमात्म प्राप्ती होईल, तर ते सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व भूतहिते रताः असतील तरच त्यांना असा अव्यक्त परमात्मा प्राप्त होतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. दशक 18 समास 4 मध्ये समर्थ सांगतात, सर्व जनतेला म्हणजे जनता जनार्दनाला भूतमात्रांना संतुष्ट करावे म्हणजेच परमात्मा संतुष्ट होतो. अंतरात्मा सर्वत्र आहे म्हणून प्राणी मात्रांवर प्रेम करावे. ज्ञानी लोकांची प्रत्यक्ष सेवा करावी. मात्र पक्षी, पशु, मुंगी यासारखे अगदी कीटक यांना सुद्धा पीडा देऊ नये. त्यांना खायला घालून संतुष्ट करावे. भुकेच्या वेळी कोणत्याही प्राणीमात्राला खाऊ घालणे ही सुद्धा परमेश्वराची पूजाच आहे. जसे एकनाथ महाराजांनी गाढवाला वाळवंटात पाणी पाजले होते, यालाच समदृष्टी असे म्हणतात.
अव्यक्ताची भक्ती किंवा उपासनेचा हा सोपा मार्ग संतांनी सांगितला आहे. तो प्रत्यक्ष त्यांनी आचरूनही दाखवला आहे. जसे झाडाचे मुळाला पाणी घातले की ज्याप्रमाणे सर्व वृक्षाचे भागाला म्हणजे अगदी उंच शेंड्यापर्यंत सुद्धा ते पोचते, तसेच प्राणीमात्रांचे देहामार्फत सर्व गोष्टी अंतरात्म्यालाच पोचतात. समर्थ म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. आणि हेच ते वासुदेव सर्व गीतेत सांगितलेले आहे. संनियमेंद्रिय ग्राम सम आणि नि म्हणजे सर्व इंद्रियांना सम्यक प्रकाराने पूर्णपणे वश करून घेणे. पण तसे न झाल्यास उपासनेत अडचण निर्माण होते. अशा प्रकारे अनेक योगी सिद्धीच्या किंवा प्रसिद्धीच्या मागे लागून उपासना अर्धवट सोडताना दिसतात. मात्र सगुण उपासनेत ध्यानाचा विषय सगुण आहे. त्याकडे मन व इंद्रिय सहज आकर्षित होतात. ते वारंवार स्मरण करून चिंतन करता येते. पण निर्गुणाचे उपासनेत तसे काहीच होत नाही. इंद्रियांचा संपूर्णपणे संयम झाल्याशिवाय ती संपूर्णपणे वश होत नाहीत. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. त्यात इंद्रिये वश असलेल्या साधकाचे सुद्धा वर्णन केलेले आहे. आणि संपूर्ण वासना क्षय होऊन मन निर्वृत्त झाल्याखेरीज ब्रह्मापर्यंत जाता येत नाही असे सांगितले आहे. अचिंत्य भगवंत हा मन आणि बुद्धीचा विषय नाही, म्हणून त्याला अचिंत्य असे म्हटले आहे. सर्वत्र गम, सर्व देश काळ आणि व्यक्तीत परब्रह्म परिपूर्णच आहे. ते सर्वव्यापी असल्याने त्याला सर्वत्र गम असे म्हटले आहे. ते सर्वव्यापी असल्यानेच मन, बुद्धी, इंद्रिये त्याला ग्रहण करू शकत नाहीत. अनिर्देश्यम जे भाषा, वाणी इत्यादीचा विषय नाही, म्हणून त्याचा संकेत करता येत नाही. कूटस्थम निर्विकार व सदा एकरस असणाऱ्या ब्रह्माचे वर्णन कूटस्थ या विशेषणाने केलेले आहे. कूटस्थ म्हणजे निर्विकार, गूढ, गुह्य, त्याचेवर कशाचाही परिणाम होत नाही. याशिवाय परमात्म्याची विशेषणे पुढील प्रमाणे आहेत. दुसऱ्या अध्यायात सर्वगत, अचल, अव्यक्त, अचिंत्य, तर 15व्यामध्ये कूटस्थ, अक्षर आणि 7व्या अध्यायात अव्यय अशी सांगितलेली आहेत. ध्रुवम ज्याची सत्ता निश्चित आहे ते नित्य आहे. सच्चिदानंद ब्रह्म सत्तारूपाने सर्वत्र विद्यमान आहे. हे विशेषण 8ही विशेषणात सर्वात महत्त्वपूर्ण असे आहे, कारण या शब्दाने ब्रह्माची निश्चित सत्ता दाखविली जाते. येथे किंचितही अभाव नाही. अक्षर जो कधीही क्षर होत नाही, झिजत नाही, त्याचा विनाश होत नाही, त्यात कोणतीही उणीव येत नाही किंवा ते कमी होत नाही. अव्यक्त जे व्यक्त नाही, ते मन, बुद्धी, इंद्रिय यांचा विषय नाही, त्याला कोणताही आकार नाही, रूप नाही. पर्युपासते हे पद निर्गुण उपासकांच्या सम्यक उपासनेचे बोधक आहे. शरीरासह संपूर्ण पदार्थ, कर्म व वासना, अहंभाव यांचा अभाव करून सच्चिदानंद घन परमात्म्याविषयी अभिन्न भावना, नित्य निरंतर दृढ स्थित राहणे हीच ती उपासना होय. 9व्या अध्यायात ये जनाः पर्युपासते असे जे पद आलेले आहे ते जनता जनार्दनाची मनोभावे सेवा करतात ते साधक अशा अर्थाने वापरले आहे. पर्युपासते म्हणजे तत्परतेने उपासना करणे. सर्व भूतहिते रताः प्राणीमात्राचे हितात प्रीती असणे, त्यासाठी सतत दक्ष राहणे. निर्गुण उपासकाने निर्गुणाच्या उपासनेबरोबरच सर्व प्राणीमात्रात समबुद्धी ठेवून त्यांची सेवा करावी. कोणत्याही प्राणीमात्राचा जरासुद्धा तिरस्कार, द्वेष करू नये. सर्व स्थित परमात्मा त्यांचे मध्ये पाहावा. मात्र अशावेळी विवेकाचा उपयोग करावा लागतो, म्हणजेच विद्वान ब्राह्मणांचा किंवा व्यक्तीचा सत्कार करावा. पण पशु किंवा पक्षी यांची प्रत्यक्ष पूजा न करता त्यांना त्यांचा योग्य आहार देणे आणि त्यांना विनाकारण उपद्रव न देणे अशा गोष्टी करायला हव्यात. प्राणीमात्रांवर दया करावी
प्रेम करावे. समाजात निरहंकारतेने राहून निस्संगतेने त्यांची सेवा करावी. सर्वत्र समबुद्धया, सर्वांप्रती समान बुद्धी, सारखेपणा ठेवावा. उंच नीच भाव सांडावा. सर्व काही परमेश्वरच आहे या भावाने वस्तू, पदार्थ व प्राणी मात्र यांच्याशी आपले वर्तन करावे. बुद्धी परमात्म्याने परिपूर्ण असावी, तरच सर्वत्र समबुद्धीने वागता येते. ते प्राप्नुवंती मामेव, असे निर्गुण उपासक परमेश्वरालाच प्राप्त होतात. निर्गुणाचे उपासकाला ज्ञानप्राप्तीनंतर अहंभाव निर्माण होऊ शकतो. यासाठी त्यांना सर्वभूतहिते रताः असे असावे लागते, जेणेकरून सेवाभावामध्ये अहंभाव नाहीसा होतो. ते आत्मौक्यमेन सर्वत्र समम असे पाहू शकतात. भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सगुण उपासकाला श्रेष्ठ म्हटले आहे व तिसऱ्या व चौथ्या श्लोकात निर्गुण उपासक भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतात असे सांगितलेले आहे. आता दोन्ही उपासनेतील सुगमता व काठिण्य पुढील श्लोकातून सांगत आहेत, ते आपण नंतर पाहूया. इथे थांबूया.